जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर, पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे आणि इन्व्हायरो विजिल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम सुरू केला आहे। तर आपण दर शुक्रवारी एक वेगळा विषय घेऊन या उपक्रमाच्या अंतर्गत भेटत असतो। आपण सर्व जाणता की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृतीमध्ये कार्यरत आहे। ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्या संस्थेचे कार्य चालते आणि असंच आपण दर शुक्रवारी ऑनलाईन पर्यावरण शाळेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेऊन भेटत असतो। आणि आज आपला 56वा एपिसोड आहे ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेचा। गेलं 1 वर्ष आपण या शाळेच्या माध्यमातून ऑनलाईन भेटत असतो। जसं आपण दर एपिसोडमध्ये आपल्या एका प्रकल्पाविषयी माहिती घेतो, तर आज आपण एका वेगळ्या प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत पर्यावरण दक्षता मंडळाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून। आत्ता आपण जो व्हिडिओ पाहिला तो आपलं पर्यावरण फिल्म फेस्टिवल या प्रकल्पाविषयीचा होता। गेली अनेक वर्ष आपण MPCB बरोबर म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड सोबत आपलं पर्यावरण फिल्म फेस्टिवल आयोजित करतो
5 जूनला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण हे फेस्टिवल आयोजित करतो आणि डिसेंबरमध्ये आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील हे फेस्टिवल आयोजित करतो. आपल्याकडे साधारण 800 पेक्षा जास्त पर्यावरणीय डॉक्युमेंटरीज अवेलेबल आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण विविध सोसायटीज, क्लब्स किंवा या अशा ठिकाणी जनजागृती करत असतो. आता आपण वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. आजचा जो विषय आहे तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील बंदीचे वास्तव हा विषय आहे. आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत श्री रोहित जोशी. मी तुम्हाला थोडक्यात रोहित सरांचा परिचय करून देते. रोहित सर हे पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यासोबत ते हौशी वन्यजीव छायाचित्रकार देखील आहेत. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या पाणथळ तक्रार निवारण समितीचे सदस्य आहेत. येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटी ही त्यांनी एक संस्था स्थापन केली आहे, त्याच्या माध्यमातून अनेक पर्यावरण क्षेत्रातले विविध कार्यक्रम होत असतात. ठाणे महानगरपालिकेने स्थापन केलेल्या अजून एक सरोवर संवर्धन समितीचे सर तज्ज्ञ सदस्य देखील आहेत. आणि आजचं जे लेक्चर आहे ते ठेवायचं मेन उद्देश असा आहे की रोहित जोशी सरांनी सादर केलेल्या याचिकांमुळे पीओपी मूर्तीची निर्मिती, विक्री आणि विसर्जनावरती मुंबई उच्च न्यायालयाने कायमची बंदी घोषित केली आहे. आणि या निमित्ताने याचा जो परिणाम होईल त्याच्या निमित्ताने पर्यावरणपूरक मूर्तिकारांना रोजगार सहकार्य जे आहे ते देखील सरांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. आणि या त्यांच्या कार्यासाठीच त्यांना पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघातर्फे पर्यावरण स्नेही पुरस्कार 2025 देखील जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम सरांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आणि फार वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील बंदीचे वास्तव. सर्वांना सस्नेह नमस्कार. जय गणेश. आज पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीचे वास्तव हा जो कार्यक्रम आयोजित केलाय त्याबद्दल मला वक्ता म्हणून बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आणि आता सर्व जे पार्टिसिपंट आहेत या लेक्चरसाठी त्यांचं पण मी स्वागत करतो. आणि आपण आता मूळ विषयाकडे वळूया. तर प्लास्टर ऑफ पॅरिस बद्दल जो काही आता पूर्ण महाराष्ट्रात गदारोळ सुरू आहे त्यावरून असं दिसतंय की काय मोठं आकाश कोसळलंय आणि प्लास्टर ऑफ पॅरिस बंद झालं तर जसं काय आपल्या सणांवरती असं काही सावट आलंय वगैरे अशा प्रकारचं एक जाणीवपूर्वक गैरसमज या प्लास्टर ऑफ पॅरिस उत्पादक आणि भांडवलदारांकडून करण्यात येतोय. आणि त्याच्याच बद्दल म्हणूनच आज मला ज्या वेळेला संपर्क साधण्यात आला की नक्की या विषयावरती सामान्यांना बरीचशी माहिती नाहीये, त्यांच्यामध्ये पण हे गैरसमज पसरवले जात आहेत. तर त्याबद्दल माहिती देण्याकरता म्हणून आज आपण हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर मला आशा आहे की या चर्चासत्राच्या शेवटाला तुमच्या सगळ्या ज्या काही शंका मनामध्ये असतील त्या दूर होतील. आणि त्यानंतर पण तुमचे जे काही प्रश्न इतर असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. तर आपण इथे सुरुवात करूया प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीचं वास्तव नक्की काय आहे त्याच्याविषयी. तर मुळात हा जो प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपी म्हणजे नक्की काय प्रकार आहे, काय भानगड आहे प्लास्टर ऑफ पॅरिस. आपण गेली अनेक वर्ष बघतोय की प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीविषयी सतत काही ना काहीतरी बातम्या, चर्चा या होतच असतात. आणि त्यामुळे जनमानसामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस हे काहीतरी एक प्रकरण जे आहे ते आहे हे माहिती, पण ते नक्की काय आहे आणि ते प्रदूषणकारी काय आहे याच्याबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. तर प्लास्टर ऑफ पॅरिस हे बेसिकली जिप्सम जे असतं म्हणजे एक प्रकारचं मिनरल आहे जे पर्यावरणा म्हणजे जे नॅचरलीच आपल्याला मिळतं मिनरल. पण प्लास्टर ऑफ पॅरिस हा त्या जिप्सम पासून बनलेला एक पदार्थ आहे रासायनिक प्रक्रिया जाऊन. म्हणजे थोडक्यात CaSO4 त्याचं जे आहे कॅल्शियम सल्फेट जे आहे त्याच्या बरोबरच आपण जेव्हा पाणी मिसळतो H2O ज्या वेळेला मिसळतो त्यानंतर हे आपल्याला प्लास्टर ऑफ पॅरिस आपल्याला मिळतं. आणि जो बांधकाम, शिल्पकला आणि आपलं जे डेंटिस्ट्री किंवा ऑर्थोपेडिक त्यासाठी सगळं वापरलं आपण कधी बघितलं तर आपल्याला जर का कुठे दुखापत झाली आणि आपलं हाड मोडलं तर जे लावतात दॅट इज प्लास्टर. आणि ते पॅरिसचं नाव काय आहे ह्याची पण एक रंजक कहाणी आहे की साधारण आपली औद्योगिक क्रांतीच्या वेळेला बऱ्याच प्रमाणात आपल्याला बऱ्याच गोष्टी बनवण्यासाठी वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांचे आपण शोध लावायला सुरुवात केली होती. आणि त्याच वेळेला पॅरिसच्या जवळ एक जी जागा आहे फ्रान्समध्ये तिथे फार मोठ्या प्रमाणात हे जिप्समचे साठे आढळून आले ज्याच्यापासून आपण प्लास्टर ते बनवलं आणि म्हणून त्याला पॅरिसचं नाव आलं, ते प्लास्टर ऑफ पॅरिस. आता पीओपी विषयी बरेच ज्या गैरसमज आहेत की बरेच लोक असा अपप्रचार पण करतात की पीओपी हे पाण्यात मिसळतं किंवा पीओपी हे विरघळू शकतं. तर त्याचे आपण पण कसं विरघळतं की विरघळतं नाही की विरघळत हे पण आपण जाणून घेऊया. तर पीओपी पाण्यात विरघळतं का?
तर पीओपी पाण्यात सहज विरघळत नाही. म्हणजे ते विरघळतच नाही असं नाही, ते सहज विरघळत नाही. म्हणजे नॉर्मली जर का पाण्यामध्ये आपण ते पीओपी मिक्स झालं तर अ, कित्येक वर्ष लागू शकतात, 10 ते 15 वर्ष लागू शकतात त्याला विसर्जन म्हणजे त्याचं विघटन व्हायला. जसं प्लास्टिकचं प्रदूषण होतं तसंच हे पीओपीचं पण प्रदूषण होतं. मग ते विसर्जन झाल्यानंतर त्याचे काय नक्की दुष्परिणाम होतात, तर ते पाण्यात गेल्यानंतर ते अनेक प्रकारे जी जलीय जीवसंस्था आहे आपली, संपूर्ण इकोसिस्टीम आहे, ते प्रदूषित करते. म्हणजे नक्की काय होतं, तर ते पीओपी जेव्हा पाण्यात गेल्यानंतर ते एक तर पाण्याचं टेम्परेचर वाढवतं. पुन्हा पीओपी पाण्यामध्ये तरंगत राहिल्यामुळे किंवा समुद्र किंवा नदी किंवा तलाव याच्या तळाशी साठून राहिल्यामुळे तिथे जे जलचर असतात त्यांना ते प्रचंड त्रासदायक होतं. पाण्यामधलं ऑक्सिजनची लेव्हल कमी होते आणि ते मरतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं पण दाखवीन किंवा तुम्हाला माहिती सुद्धा असेल सगळ्यांना, की बऱ्याच वेळेला आपण अशा बातम्या वाचतो की एखाद्या तलावावरती विसर्जन स्थळ असतं, तिथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती किंवा विसर्जन झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात मासे मरून पडलेत. हे कशामुळे होतं, तर ते पाण्यातला ऑक्सिजन जो असतो तो कमी होतो, त्यामुळे मासे मरतात. दुसरी गोष्ट, याला जे रंग लावलेले असतात, जे कृत्रिम रंग, रासायनिक रंग, त्या रंगामुळे सुद्धा ते विषारी असतात अत्यंत, त्यामुळे सुद्धा हे मरतात. अजून एक जी तिसरी गोष्ट आहे की आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल की जे समुद्री वनस्पती असतात, त्या समुद्री वनस्पतींना प्रकाश संश्लेषणाकरता सूर्यप्रकाशाची नितांत आवश्यकता असते. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस जर का ह्याच्यामध्ये मिसळलं, रंग मिसळले, तर त्या प्रदूषणामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया ही मंदावते आणि त्यामुळे सुद्धा त्या समुद्रात पूर्ण जलीय जीवसंस्थेमध्ये जो ऑक्सिजन जो हवा असतो तो न मिळाल्यामुळे सुद्धा अनेक प्रकारे या पर्यावरणाला गंभीर परिणाम किंवा धोका पोहोचवतो. आता या पीओपी मुळे जे काय आपण विचार करतोय की किती प्रमाणात हे प्रदूषण होतं, तर आपण म्हणून ही एक स्लाइड आपण टाकली ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल, आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव हा साजरा होत असतो. जरी तो देशभरामध्ये साजरा होत असला तरी सर्वात जास्ती मोठ्या प्रमाणात हा महाराष्ट्रातच साजरा होतो. आणि मग त्याचे साधारण अंदाज असा आहे की जवळपास 1 सव्वा कोटी हे गणेश मूर्ती ह्या बसवल्या जातात. मग त्या सार्वजनिक आणि घरगुती या दोन्ही प्रकारच्या असतात. आणि त्यातल्या जवळपास 80% मूर्ती ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या असतात. आणि बाकी मूर्ती ह्या माती किंवा तत्सम शाडू माती असेल किंवा लाल माती असेल किंवा इतर तत्सम वस्तूंनी बनवल्या असतात. हल्ली काही पेपर पासून पण बनवतात, काही गोमय आणि मातीपासून बनवतात. तर त्या बाकीच्या ज्या 20% त्या सगळ्यामध्ये येतात. आपण जर फक्त मुंबईचा विचार केला तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 12,000 मंडळ आहेत जे सार्वजनिक गणेश मूर्ती बसवतात, ज्या मोठमोठ्या आकाराच्या असतात. आणि दरवर्षी सुमारे 2 ते 2.5 लाख घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन फक्त मुंबईत होतं. मी हे फक्त मुंबईबद्दलचं तुम्हाला माहिती सांगतोय. आपल्याकडे ही जी आकडेवारी आहे ती अधिकृतरित्या किती गणेश मूर्ती विराजमान होतात याची कुठलीही अधिकृत आकडेवारी सरकारकडे नाही. त्याचं कारण म्हणजे ही असं कुठल्याही प्रकारचा त्यांनी आतापर्यंत एफर्ट घेतलेला नाहीये की ते तो डेटा मेंटेन करण्याकरता. आणि ह्या वर्षापासून आपण ते करणार आहोत. परंतु आतापर्यंत आपल्याला असं साधारणपणे विसर्जन स्थळावरती जी ज्या मूर्ती येतात विसर्जन करायला त्याची फक्त आपल्याला आकडेवारी माहिती असते की 1.5 दिवसाचे किती, 5 दिवसाचे किती वगैरे. सो त्या आकडेवारीनुसार मी हे सगळं बनवलेलं आहे प्रेझेंटेशन. त्यामध्ये तुम्ही जर का बघितलं तर 2-2.5 लाख हे फक्त मुंबईचं आहे. ठाण्यामध्ये साधारण मागच्या वर्षी 60,000 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका त्यांच्या त्यांच्या वॉर्ड वाईज एक विसर्जन व्यवस्था कृत्रिम तलावांची ते करून देतात. पण त्या कृत्रिम तलावांमध्ये जो गाळ असतो किंवा जे पाणी असतं जे त्याच्यामध्ये अॅक्युमेट होतं, ते पाण्याचं ते काय करतात किंवा गाळाचं काय करतात हा एक संशोधनाचा विषय. ते काय करतात हे मी तुम्हाला पुढे पण सांगणार आहे. आपण पुढच्या याच्याकडे बघूया की पीओपी जे समर्थक आहेत ते पीओपी समर्थकांचे दावे काय आहेत आणि त्यामधली सत्यता काय. तर ते म्हणतात की पीओपी हे स्वस्त आहे आणि टिकाऊ आहे. मग ते खरं आहे का? होय, ते खरं आहे. पीओपी स्वस्त आहे, पण स्वस्त असेल म्हणून आपण काही विष पिऊ शकत नाही किंवा गोड लागते म्हणून विष पिणार नाही. सो ही विषयाची परीक्षा आहे पीओपी पासून मूर्त्या बनवून त्याचं विसर्जन करणं. आणि त्याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की पीओपी हे अविघटनशील आहे. पीओपी पाण्यामध्ये मिसळू शकत नाही सहजरित्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे होय, पीओपी स्वस्त आहे कारण आज मार्केटमध्ये पीओपीचा जो भांडवलदाराकडून मारा केला जातोय, म्हणजे मोठ्या फार प्रमाणात फॅक्टरीज टाकून त्याचं प्रोडक्शन बनवलं जाते
आणि ज्याला कम्पीट आजचे जे माती मूर्तिकार आहेत ते करू शकत नाहीत. कारण तुम्हाला माहिती असेल की फार मोठमोठ्या कंपन्या एखाद्या क्षेत्रात आल्या तर त्या छोट्या प्लेयर्सना टिकून देत नाहीत. तसंच काहीसं पीओपीचं झालेलं आहे. मोठमोठे भांडवलदार म्हणजे आपल्याला पेण हा संपूर्ण जिल्हा माहिती असेल की माती मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याच पेणमध्ये बरेच तालुके आहेत जिथे पीओपी मॅन्युफॅक्चरिंगचे मोठमोठाले हब आहेत आणि जे संपूर्णपणे अनधिकृतरित्या कोणतीही परवानगी न घेता शासनाची ते अशा प्रकारे ते तिथे पीओपी मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते पसरवतात. आपल्याकडे ज्या पीओपी मूर्ती तुम्हाला मिळतात त्या 90% ह्या तिथून आलेल्या असतात. आपल्याकडे पीओपी मूर्ती कोणीही बनवत नाही, फक्त विक्री केली जाते त्याची. त्यामुळे कृपया समजून घ्या की हे पीओपी जे आहे ना ते मूर्तिकार बनवत नाहीत, तिथे ते साच्यांमध्ये तिथे मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये बनवलं जातं. त्यामुळे त्याचा फायदा केवळ काही भांडवलदार आणि त्या उत्पादकांनाच होतो, तो सर्वसामान्य मूर्तिकारापर्यंत पोहोचत नाही. आता म्हणूनच म्हणतोय की ते पीओपी आणि माती ही कॉम्पिटिशन तेव्हा होऊ शकते ज्या वेळेला माती मूर्तिकार पण तेवढ्याच संख्येने त्यांना जर मार्केट उपलब्ध असेल, जर करून दिलं तरच ते होऊ शकतं. पण ते दुर्दैवाने त्याची परिस्थिती नाहीये. हे संपूर्ण जे मार्केट आहे ते ह्या लोकांनी काबीज करून टाकलेलं आहे. त्यांच्या भांडवलदारांनी काबीज करून टाकलेलं आहे. त्यामुळे होय, पीओपी स्वस्त आहे, टिकाऊ आहे. याचा अर्थ माती टिकाऊ आणि स्वस्त मिळू शकत नाही असं अजिबात नाही. पीओपी मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो, हे काही प्रमाणात सत्य आहे. आता बघा की जे कारागीर असतात त्यांना माती दिली काय, कुठलंही म्हणजे जे मीडियम आहे, तुम्ही माती द्या किंवा पीओपी द्या, तो जर का कारागीर असेल तर त्याला दोन्ही ठिकाणं रोजगार मिळणार आहे. सो हा जो अपप्रचार केला जातो की खूप मोठ्या प्रमाणात रोजगार बुडेल पीओपी बंद झाला तर, हा धादांत खोटा आहे. जो अपप्रचार केला जातो तो. त्यामुळे माती जर का मूर्तिकार असतील तर ते माती मूर्ती सुद्धा बनवू शकतात, पीओपी जर बनवत असतील पीओपी पण बनवू शकतात. कारण त्यांच्या हातामध्येच कला आहे. त्यामुळे असं काही नाहीये की पीओपी बंद झाले तर माती चालणार नाही किंवा माती जर चालली तर पीओपी वरती जे आधारित रोजगार आहेत ते बुडणार आहेत. त्यामुळे हेही काही प्रमाणात सत्य आहे. पण याला पर्यावरणपूरक काय पर्याय आहेत ते शोधणं खूप गरजेचं आहे. आता पर्यावरणवाद्यांचे दावे काय आहेत आणि त्यामध्ये सत्यता काय आहेत ते बघूया. पीओपी मूर्ती पाण्यात विरघळल्याने जलप्रदूषण होतं, हे खरं आहे का? हो, ते खरं आहे. कारण ते विरघळतच नाही ना. तर अविघटनशील पदार्थ आहे पीओपी. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाला धोका पोचवतोय आपण. आणि गेले वर्षानुवर्ष, किती जवळपास 20, 30, 40 वर्ष हे जेव्हापासून पीओपी आलाय मार्केटमध्ये तेव्हापासून हा निसर्गावरती आघात सातत्याने सुरू आहे. बरं, पीओपी मध्ये विषारी रसायनं पीओपी मध्ये नसतात. पण पीओपीला जे आपण पेंट लावतो ते सगळे जे पेंट असतात, सिंथेटिक पेंट, त्या पेंट्समुळे, ज्याच्यामुळे त्यामध्ये मर्क्युरी, लीड किंवा मॅग्नेशियम वगैरे असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये इतर धातू असतात, जे हेवी मेटल्स आपण त्याला म्हणतो. आणि ते पाण्यात मिसळल्यानंतर पाणी अत्यंत पाण्याची जी क्वालिटी असते, वॉटर क्वालिटी, ती पूर्णपणे डिस्ट्रॉय होते आणि त्याचं पूर्ण वाट लागते त्या पाण्याची. आणि त्यामुळेच हे पर्यावरणीय पुढचे जे समस्या आहेत त्या तिथून सुरू होतात. आता आपण बोलूया न्यायालयीन लढा. आता मुळात मी याचिकाकर्ता म्हणून हे कधी सुरू झालं, हे पीओपी बंदीचं जे सगळे माझा जो लढा आहे तो कधीपासून सुरू झाला, तर मी 2019 मध्ये ठाणे महानगरपालिकेला एक एक आरटीआय केली होती. आणि त्या माहितीमध्ये असं विचारलं होतं की तुम्ही हे जे काही कृत्रिम तलाव वगैरे जे बनवता, ते कृत्रिम तलाव मध्ये जे तुमचं पीओपी मूर्त्या, सगळ्या मूर्त्या ज्या काही साठतात, त्याचं तुम्ही काय करता नक्की, तुम्ही त्याचं प्रोसेसिंग कसं करता, ते जरा मला पण समजून देते शास्त्रीय दृष्ट्या कसं करायचं. तर म्हणून मी एक 2019 ला केली होती. तर त्यामध्ये तुम्ही हे प्रश्न बघू शकता की मी ते काय विचारलं होतं. प्रोव्हाइड लोकेशन इन्फॉर्मेशन ऑफ नोन नोन अँड अननोन, म्हणजे जे काही टीएमसी एरियामध्ये जेवढे काही विसर्जन स्थळ आहेत त्याची माहिती द्या. दुसरं, तुम्ही त्याचं काय करता त्या मलब्याचं ते मला सांगा. तर त्याच्यामध्ये 2019 साली, ही जी मी तुम्हाला आरटीआय दाखवते 2023 साली आहे. मी 4 वर्षांनी पुन्हा ही आरटीआय, सेम आरटीआय केली होती. 2019 साली ज्या वेळेला ही आरटीआय इन्फॉर्मेशन आली त्याच वेळेला पहिला धक्का बसला होता. कारण ही सेम 2019 ची माहिती त्यांनी पुन्हा मला 2023 साली दिली. त्यामध्ये ते असं म्हणतायत की आफ्टर केमिकल ट्रीटमेंट टू दी आर्टिफिशियल लेक वॉटर, द वॉटर ड्रेन्ड इन नल्लाज, नाल्यामध्ये पाणी सोडून देतात. आणि द रिमेनिंग वेस्ट अँड डेब्रिज इमर्स्ड इन क्रिक, म्हणजे जे बाकीचं सगळं जे उरतं, जो मलबा उरतो, जे डेब्रिस उरतं, ते ठाणे खाडीमध्ये आम्ही फेकून देतो. अरे, मग तुम्ही हे सगळं करताच का?
तुम्हाला जर ते नैसर्गिक स्रोतांमध्येच जर का करायचं होतं तर मग हा एवढा अट्टहास करून हे पर्यावरणपूरक आपण गणेशोत्सव साजरा करतोय हे तुम्ही लोकांना सांगता. लोक सुद्धा तुम्हाला फार आस्थेनी आपण सुद्धा पर्यावरण स्नेही बनलं पाहिजे एक जबाबदार नागरिक म्हणून आपलंही हे कर्तव्य आहे म्हणून तुमच्याकडे जर का सोपत असतील आणि तुम्ही जर का ते पुन्हा ठाणे खाडीमध्येच टाकणार असाल तर ह्या सगळ्या ह्याचं प्रयोजनच काय. आणि म्हणून इथून हा न्यायालयीन लढा सुरू झाला. 2023 साली सप्टेंबरच्या अगोदर मी पुन्हाही एक अशी आरटीआय केली त्यामध्ये सेम उत्तर त्यांनी मला दिलं आणि त्यानंतर मग मी माननीय राष्ट्रीय हरित लवादामध्ये प्रथमतः हे बंद करावं ही अशी प्रॅक्टिस की खाड्यांमध्ये टाकण्याची याकरता पहिल्यांदा मी याचिका केली होती. आणि बघा हे असं नाहीये की पुन्हा हे ठाण्यापुरतं मर्यादित आहे. हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात चालतोय आजही. म्हणजे मुंबईत तुम्ही गेलात तर समुद्रामध्ये विसर्जन होतं. तुम्ही बाकी ठिकाणी बाकी महानगरपालिकांमध्ये गेलं तर तिथे सुद्धा खाड्यांमध्ये तलावांमध्ये विसर्जन होतं. तुम्ही छोट्या गावांमध्ये गेलात म्हणजे कोकणामध्ये तर तिथे तिकडच्या नद्यांमध्ये विसर्जन होतं जे अत्यंत घातक आहे. म्हणजे हे सगळं आपण जे करतोय हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यावरती मुळामध्ये काहीही कोणाचा कंट्रोल नसल्यामुळे मला ही याचिका नाईलाजाने करावी लागली आणि न्यायालयाचं किंवा न्यायपालिकांचं लक्ष तिथे मला वेधून द्यावं लागलं कारण हा अत्यंत जटिल आणि गंभीर प्रश्न आहे पर्यावरणासाठी. आता हा जो न्यायालयीन लढा आहे त्याच्यामध्ये काही ग्राउंड्स मी घेतल्या होत्या. आपल्याला माहिती असेल कारण मी ठाण्यामध्ये राहतो आणि पर्यावरण दक्षता मंडळ गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास 20 ते 25 वर्ष या प्रश्नासाठी सातत्याने समाजामध्ये प्रचार प्रसार करतंय जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतंय आणि त्यांचे प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहेत. परंतु त्याला यश येत नव्हतं जोपर्यंत कारण ह्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना जबाबदारी ची अजिबात जाणीव राहिलेली नव्हती आणि म्हणून मला त्याच्यावरती याचिका करावी लागली. आता मुळात हे तुम्ही जे बघताय हा न्यायालयीन लढ्याचा हा एक भाग आहे. ह्याच्यामध्ये हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे जे डॉक्युमेंट आहे हे वन विभागाने आपल्याला माहिती असेल की ठाणे खाडी हा रामसार दर्जा प्राप्त ही खाडी आहे. पुन्हा ही ठाणे खाडी जी आहे ती एकमेव पूर्ण आपल्या भारतामध्ये भारत देशामध्ये ही एकमेव जागा आहे जी नोटिफाईड फ्लेमिंगो सँच्युरी आहे. म्हणजे आपलं जे अभयारण्य आहे फ्लेमिंगोसाठीचं ते अभयारण्य हे ठाणे खाडीवरती आहे आणि म्हणून त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्ती वाढतो. आता हे जे डॉक्युमेंट आहे हे वन विभागाने त्यांचा जो मॅनेजमेंट प्लॅन आहे 2020 ते 2030चा हे तुम्ही खाली वाचू शकता. 2020 ते 2029-30 पर्यंतचा हा ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँच्युरी मॅनेजमेंट प्लॅन. ह्या मॅनेजमेंट प्लॅन मध्ये काय दिले तुम्ही बघा. ते असं म्हणतात की the most serious impact of the festival on the environment of Thane Creek is due to the immersion of plaster of Paris idols in bodies of water. Traditionally, idols were sculpted from mud taken from nearby bodies of water. After the festival, they were returned to their original source. A cycle meant to represent the natural cycle of creation and dissolution. As the commercial production of Ganesh idols increased, earthen or natural clay, shadow mati, or Marathi Banka Matti in Telugu was replaced by POP. हे तुम्ही सगळं बघताय की माणसानी प्लास्टर ऑफ पॅरिस नी रिप्लेस करून टाकलं आपल्या नॅचरल जे माती होती तिथून आपण घ्यायचो आणि जिथून आपण आणायचो तिथेच ती द्यायचो. हे आपलं सूत्र होतं. कुठलाही धर्म तुम्हाला पर्यावरण विरोधाची भूमिका किंवा पर्यावरण विरोधातलं शास्त्र शिकवत नाही. आपल्या सुद्धा शास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये ही मातीची मूर्ती असावी असंच विशद केलेलं आहे. मग हा पीओपीचा अट्टहास काय आणि पीओपीने किती भीषण आपल्या ठाणे खाडीवरती सुद्धा एकंदर परिणाम होतोय हे तुम्ही बघा. हे माझं डॉक्युमेंट नाही हे गव्हर्नमेंटचंच डॉक्युमेंट आहे. ही एक गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट हे सांगते की सर्वात जास्ती मोठा या ठाणे खाडीला सर्वात जास्ती मोठा या फ्लेमिंगो सँच्युरीला कुठला असेल तर प्लास्टर ऑफ पॅरिसचं होणारं विसर्जन या पाण्यामध्ये खाडीमध्ये आणि हेच गेली कित्येक वर्ष ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जात होतं. ही जास्ती गंभीर बाब होती आणि म्हणून मला नाईलाजानी त्यांच्या विरुद्ध नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलमध्ये जावं लागलं. त्याचा निकाल लागलेला आहे 2024 सालीच आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ठाणे खाडीमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे विसर्जनास बंदी असेल. आता बाकीच्या ज्या न्यायालयीन लढाया आहेत म्हणजे हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये किंवा विविध उच्च न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा एक तुम्हाला मी फक्त बॅकग्राऊंड देतो. मी फार एक किचकट तुम्हाला सगळं काही लिगल प्रोसिजर सांगणार नाही
कारण ती तुम्हाला फक्त माहिती असावी एवढंच करतं की किती वर्ष हा लढा चालू आहे. तर मुळात 1998 पासून हा लढा पीओपी बंदी बाबतचा चालू आहे. आणि तो फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये विविध राज्यांमध्ये हा लढा तिकडचे पर्यावरणीय संस्था असतील किंवा संवेदनशील काही जागरूक नागरिक असतील ते लढतात. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला 2008 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती. त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला असे आदेश दिले होते की हे सातत्याने आमच्याकडे पीओपी बाबत तक्रार अर्ज घेऊन याचिका करते, तर तुम्ही काही ह्याच्याबद्दल नियमावली का बनवत नाही? हे असं कसं तुम्ही अनियंत्रित सुरू ठेवताय? तर म्हणून त्यांनी 2008ला आदेश पारित केले आणि 2010ला पहिल्यांदा सीपीसीबी गाईडलाईन्स पहिल्यांदा आली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की ज्या मूर्तीची जी निर्मिती आहे त्यामध्ये थर्माकोल, प्लास्टिक किंवा पीओपी नसावं आणि ते नैसर्गिक याच्यापासून मटेरियलपासूनच वस्तूंपासूनच पदार्थापासूनच बनवण्यात यावं. आता त्याला सुद्धा काही पीओपी उत्पादकांनी किंवा पीओपी समर्थकांनी त्याला विविध न्यायालयांमध्ये त्याला चॅलेंज केलं. आणि मग 2014 साली अशाच एक नागपूरमध्ये याचिका दाखल झाली. नागपूरमध्ये तिकडच्या महानगरपालिकेने स्वयंप्रेरणेने स्वयंस्फूर्तीने त्यांच्या शहरामध्ये, नागपूर शहरामध्ये पीओपी वरती बंदी टाकली. परंतु ती टिकू शकली नाही. त्याचं कारण म्हणजे उच्च न्यायालयामध्ये असा दावा करण्यात आला की महानगरपालिकेकडे हे राईट्स नाहीयेत, त्यांच्याकडे ऑथॉरिटी नाहीये. पण मग त्यांनी पुन्हा ती दुसऱ्या वर्षी रिएन्फोर्स केली हे सांगून की जरी महानगरपालिकेकडे पीओपी बंदीचे आदेश टाकण्याची राईट्स नसतील, म्हणजे त्यांच्याकडे ऑथॉरिटी नसेल, तरी सुद्धा हे पीओपी ज्यावेळेला नैसर्गिक स्त्रोतांमध्ये जातं तिथे ते प्रदूषण करतं. आणि अशा प्रदूषणकारी कुठल्याही वस्तूंवरती निर्बंध आम्ही टाकू शकतोच. आणि हे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या आणि त्यांच्या अधिकाराअंतर्गतच आहे. म्हणून त्यांनी पुन्हा ती दुसऱ्या वर्षी विसर्जनावरती बंदी घातली आणि सर्व ठिकाणी नागपूरमध्ये त्यांनी कृत्रिम तलाव तिकडे विसर्जन स्थळांवरती अवेलेबल करून दिले. त्यानंतर 2014 साली एमपीसीबीनी एक रिपोर्ट दिला ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे पीओपी हे कसं त्रासदायक ठरते, हे पर्यावरणाला कसं घातक आहे, याचा पूर्ण एक रिपोर्ट बनवून दिलेला आहे 2014 साली. तोही रिपोर्ट मी माझ्या याचिकेमध्ये अटॅच केलेला आहे. आणि मग 2020 साली हे सगळं घडत गेलं तरी सुद्धा बंदी काही येत नव्हती. 2020 साली, मे 2020 साली फायनली ह्या सीपीसीबीच्या ज्या 2020 गाईडलाईन्स ज्या आहेत सुप्रसिद्ध, त्या त्यांनी पुन्हा जारी केल्या. आणि ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलं की प्लास्टर ऑफ पॅरिस नी बनलेल्या मूर्त्यांवरती, गणेश मूर्त्यांवरती बॅन असेल आणि त्याचं विसर्जनावरती सुद्धा बॅन असेल. आणि हे झाल्यानंतर सुद्धा 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये काहीही झालं नाही. आणि म्हणून मला ही याचिका पर्यायाने आता जी मी केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयात, ती 2024 साली जुलैमध्ये मला करावी लागेल गणपतीच्या अगोदर. आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं की हे सगळं जे आहे त्याकरता त्याचं पालन होण्यासाठी, कठोर पालन होण्यासाठी आता मागे गणेशोत्सवाच्या अगोदर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व जिल्हाधिकारी महाराष्ट्रातले आणि सर्व महानगरपालिकांना आदेश पारित केले की पीओपी बंदीचं म्हणजे जो सीपीसीबी क्लॉज नंबर 2 आहे, जो म्हणतो की प्लास्टर ऑफ पॅरिसनी बनलेल्या मूर्तीची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि विसर्जन हे बंदी असेल याच्यावरती, याचं काटेकोरपणे पालन व्हावं. आणि ते तसं झालं नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध न्यायालयाचा अवमान प्रकरणी कारवाई करणार. आणि म्हणून तुम्ही जर का बघितलं असेल तर आता हा निर्णय आल्यानंतर मुंबईमध्ये विशेषतः काही मंडळांना नैसर्गिक स्त्रोतांमध्ये, म्हणजे आपल्या समुद्रांमध्ये, खाड्यांमध्ये विसर्जन करायला तिकडच्या जे वॉर्ड ऑफिसर असतील बीएमसीचे, त्यांनी आणि पोलिसांनी मनाई केली. मला त्या मंडळींचं खरोखर खूप अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी या निर्णयाचं काटेकोरपणे पालन केलं. आणि आज खूप मोठ्या त्रासापासून नाही, जो काही आपली जलीय जीवसंस्था ज्या त्रासातून जाते त्या सगळ्याला त्यांनी थांबवलं आणि एक महाराष्ट्रासमोर उदाहरण घालून दिलं की अशा प्रकारे आपण ह्याच्यावरती कारवाई करू शकतो. मुळामध्ये ही जी मंडळ आहे ती आता कांगावा करतायत की आम्हाला एक दिवस अगोदर त्यांनी कळवलं आणि अचानक आम्हाला हा निर्णयाचा फटका बसला वगैरे वगैरे. पण हे धादांत खोटं आहे. गेली 4 वर्ष प्रत्येक महानगरपालिका, पर्यावरण मंत्रालय आपलं, विशेषतः राज्य सरकार, हे या मंडळांना कायम अधिसूचना काढून बजावत आलेलं आहे
की तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवणार नाही. आणि त्यांच्याकडून तसं हमीपत्र ते लिहून घेतात दरवर्षी की आम्ही आमच्या मंडपात प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बसवणार नाही. हे गेले 4 वर्ष त्यांनी हे हमीपत्र दिलेलं असताना सुद्धा आज ते मात्र कांगावं करतायत की आमच्याकडे हे उशिराने आम्हाला कळलं, त्यामुळे आम्हाला आता विसर्जन करून द्या. बरं, त्यांनी हायकोर्टाचे आदेश आल्यानंतर जिथे 10 फुटाचे खड्डे होते, बीएमसीने ते एका रात्रीमध्ये 21 ते 25 फुटाचे खड्डे त्यांना खोदून दिले की तुम्ही नैसर्गिक कुठल्याही स्थळांवरती विसर्जन करू शकत नाही. आम्हाला हायकोर्टाचे तसे आदेश आहेत, सीपीसीबीच्या गाईडलाईन्स आहेत, तुम्ही हमीपत्र दिलेले आहेत, तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की तुम्ही हे विसर्जन स्थळावरती जे कृत्रिम तलाव आहेत तिथेच विसर्जित कराल. तरी सुद्धा काही अडेलतट्टू मंडळ, आडमुठी मंडळ जी आज म्हणतात की आम्ही धर्माचे पुरस्कर्ते आहोत किंवा आम्ही समाजहिताकरता जो सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी ज्याची स्थापना केली, ज्या उदात्त विचारांनी, त्याला पूर्णपणे तिलांजली देत आज ते अशा प्रकारे निसर्गाचा ऱ्हास करायला आज तयार झाले. आणि म्हणून त्यांना रोखण्यात जेव्हा आलं तेव्हा सरकार यंत्रणावरती दबाव बनवण्याकरता ते पुन्हा ते माघारी त्या सगळ्या गणेश मूर्ती घेऊन गेलेले आहेत. आजही त्यांनी त्याचं विसर्जन केलेलं नाहीये. म्हणजे किती अडेलतट्टू भूमिका ही मंडळं सुद्धा घेतात. म्हणजे कुठलंही याच्यामध्ये समाज हित नाहीये. न्यायालयीन आदेशांविरुद्ध जात, समाज हिताविरुद्ध जात, सार्वजनिक हिताविरुद्ध जात आणि सरकारी धोरणांविरुद्ध जात, हे अशा प्रकारे मंडळ वावरत आहेत. त्यामुळे हे जे कोर्टाचे आदेश आहेत ते अत्यंत उपयोगी आहेत त्या सर्वांकरता ज्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उद्या जर असं दिसत असेल की नैसर्गिक स्थळी विसर्जन होत आहे तर ते थांबवू शकतात. आणि आम्ही तसे आता सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व महानगरपालिकांना आम्ही एक लीगल नोटीस पण पाठवतोय की अजूनही पीओपीचे जे अनधिकृत कारखाने आहेत, विक्रेते आहेत, त्यांच्यावरती तातडीने कारवाई करा. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. जर तुम्ही केले नाहीत तर आम्ही तुमच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करू. आता हे झाला न्यायालयीन लढ्याचा भाग, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं आतापर्यंत काय झालंय ते. आता शाडू माती ह्या वरती सुद्धा अनेक वादविवाद सुरू आहेत की जसं पीओपी हानिकारक आहे तसंच शाडू माती हानिकारक आहे. माझं असं पर्सनली मत आहे, मी कुठला शाडू मातीचा सुद्धा 100% शाडू मातीच वापरा असं काही मी पुरस्कर्ता नाहीये. मुळामध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजे की शास्त्राप्रमाणे आपण गणेशोत्सव साजरा कसे करत होतो, तर आपण ज्या ठिकाणी राहतो तिकडचे जे काही माती उपलब्ध असेल, शेतामधली माती असेल किंवा जी काही माती आपल्याला नदी काठी मिळत असेल, तर तिथून आपण थोडीशी माती घेऊन ते गणेश मूर्ती बनवायचो. पण ह्याला ज्या वेळेला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं तेव्हापासून मग आपण त्या मोठमोठ्या गणेश मूर्ती आपण त्या आणायला सुरुवात केल्या. मग त्या आकर्षक गणेश मूर्ती, मग त्याच्या विविध डेकोरेशन केलेल्या गणेश मूर्ती, आता तर कपडे घालतात गणेश मूर्तींना. म्हणजे मला काही समजतच नाही आपण आपला प्रवास कुठे सुरू होते. गणपतीला कपडे, आपल्या आराध्य देवतेला आपण कपडे घालतो. आणि मुळामध्ये तुम्ही बघितलं तर जी आपली पुराणांमध्ये दिलेली जी काय आपली स्टोरी आहे, जे काय आपण कथा आहे, त्यामध्ये गणपती हा मळापासून बनवला होता आणि तो पीओपी कडे वाटचाल त्याची, आणि त्याच्यावरती कपडे आणि त्याला काय काय केमिकल्स आणि त्यांनी रंग लावून हे आपण थट्टा करतोय अक्षरशः. म्हणजे आपल्या धर्माची सुद्धा थट्टा करतोय. आणि आपण त्यानंतर त्याच्या विसर्जनाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये सुद्धा आपण पूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास करतोय. त्यामुळे कुठल्याही दृष्टीने हे पीओपी जे आहे त्याला पर्याय शोधणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही शाडू मातीचाच घ्या, तुम्ही पुठ्ठ्याचाच घ्या, तुम्ही कुठला घ्या. माझं म्हणणं आहे की तुम्ही विघटनशील पदार्थ जे आहेत, जे 100% आपण पुनर्वापर करता येईल. आता शाडू माती किंवा कुठलीही माती आपण जर का वापरली तर त्याचा पुनर्वापर 100% होणं शक्य आहे. आणि आता तर आपल्याला माहिती असेल की पुण्याच्या काही संस्था आहेत किंवा पर्यावरण दक्षता मंडळ सुद्धा आहे. पुण्याची एक संस्था आहे जी पुनरावर्तन नावाची, जी हे सगळं रिसायकल मटेरियल घेते, म्हणजे तुमच्याकडून मूर्ती कलेक्ट करते आणि ते मूर्तिकारांना परत देते. अशाही पुण्यामध्ये खूप मोठी त्यांनी क्रांती केलेली आहे. त्यांच्या पण आपण सहभाग जर का आपण ह्याच्यामध्ये घेतला तर आपण फार मोठी क्रांती घडवू या गोष्टींमध्ये. त्यामुळे आपण पुनर्वापर करता येणाऱ्या जोग्या पदार्थांनी बनवलेल्या मूर्ती आहेत त्याचा आपण वापर करावा. मी असं कधीही म्हणणार नाही की ते शाडू मातीचं असावं, कारण आता कुठल्याही नैसर्गिक ठिकाणी तुम्हाला या मूर्तीच्या विसर्जनावरती बंदी आहे. त्यामुळे त्याचा पुनर्वापर आता 100% शक्य आहे, कारण आपण ते कलेक्ट सगळे कृत्रिम तलावांमध्येच करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रात. आता पीओपी बंदीमुळे जो पीओपी उत्पादकांकडून जो कांगावा केला जातोय की लाखो मूर्तिकारांचा रोजगार बुडेल वगैरे, हे मी आधीच तुम्हाला आपल्या लेक्चरच्या पहिल्या भागातच तुम्हाला सांगितलं की धादांत खोटं आहे.
आणि हा अपप्रचार आहे, दुष्प्रचार आहे. यांचे धाबे दणाणलेत की पीओपी बंदी झाले तर यांची दुकानं बंद होतील. या पीओपी बंदीमुळे आज जवळपास आपण मगाशी बघितलं की 1.25 करोड पर्यंत मूर्ती ह्या बनतात आणि त्यातला 80% वाटा हा पीओपीचा असतो. याचाच अर्थ काय की जवळपास 70 ते 80 लाख मूर्ती ह्या आता मातीच्या बनवायला लागतील आणि हा प्रचंड मोठा ही संधी या माती मूर्तीकारांकडे आहे. आज कुंभार समाज असेल, जे परंपरागत मातीकाम करतात किंवा माती मूर्ती बनवतात, त्यांच्याकरता ही फार मोठी सुवर्ण संधी आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीये की ज्याच्यावरून ते त्यांच्या मूर्तीची किंवा त्यांच्या कलेची विक्री करू शकतील. तर तसा प्लॅटफॉर्म त्यांना बनवून देण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय. पुढच्या एखादा महिन्यामध्ये आपण काही संस्थांशी संपर्क केलेला आहे. तर त्यांच्या थ्रू आपण तो प्लॅटफॉर्म बनवायचा प्रयत्न करतोय. पुन्हा आपण असे वर्कशॉप पण अरेंज करतोय की ज्यांना या माती मूर्तिकला शिकायचे त्यांच्याकरता आपण जे तज्ज्ञ मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून असे वर्कशॉप पण घेणार होते येणाऱ्या पुढच्या कालावधीत. पुन्हा आपण प्रदर्शन आणि विक्री त्याच्या योगे सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचून की माती मूर्तिकलेमध्ये किती विविध प्रकारे मूर्ती घडवल्या जाऊ शकतात आणि त्या पीओपीच्या कशा त्याला स्पर्धा देऊ शकतात हे आपण दाखवण्यासाठी आपण राज्यभर अशा प्रकारचे प्रदर्शन आणि विक्री हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, विविध महानगरपालिका असतील, हे या कामी अत्यंत सकारात्मक आहेत आणि त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या प्रत्येक गोष्टीत आम्हाला मिळतोय. आणि प्रत्येक गोष्ट आता मध्यंतरीच मी भाईंदर महानगरपालिकेने बाप्पा कट्टा सुरू केला. त्याच्यामध्ये मी माझं हे सेम जे लेक्चर आहे ते मी तिथेही देऊन आलो. त्यांच्याही शंकांना उत्तरं दिली. तर अशा प्रकारचे विविध इनिशिएटिव्ह हे विविध महानगरपालिकांकडून घेतले जात आहेत. आणि एवढा गदारोळ, एवढा अपप्रचार या पीओपी उत्पादकांकडून केला गेल्यानंतर सुद्धा सरकार आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. याबद्दल मला महाराष्ट्र राज्य सरकारचं सुद्धा मला अभिनंदन करायचं आहे या प्लॅटफॉर्मवरून की त्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत सर्व प्रशासनांना हे त्यांना आदेश दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत की पीओपी बंदी ह्या वर्षीपासून अंमलात आलीच पाहिजे. त्यामुळे पीओपी बंदी या वर्षीपासून तुम्हाला अंमलात आलेली दिसेल. पीओपी मूर्ती दिसणार नाहीत, तुम्हाला मातीच्याच मूर्ती दिसतील. आणि त्याच्या प्रमोशन करता जसं आम्ही सांगितलं तसं आम्ही विविध उपक्रम घेतोय. त्याच्यामध्ये जनतेचा पण सहभाग आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्ही जर का पीओपी नाही म्हटलं तर आपली ही क्रांती जी आहे, मी त्याला क्रांतीच म्हणतो, ती यशस्वीपणे आपण ती वाटचाल करू शकू आणि पर्यावरण हिताच्या दृष्टीने, समाज हिताच्या दृष्टीने आपण योग्य त्याला वळण देऊ शकतो. जी काय बिघडलेली आपली गेल्या काही वर्षांची गणेशोत्सव साजरी करण्याची जी काही परंपरा आहे त्याला आपण एक पुन्हा योग्य ते वळण देऊ शकतो. तर मी एवढं सांगून थांबतो. मला काही तुम्हाला फोटो दाखवायचे ते इथेच मी शेअर करतो तुम्हाला. ओके, आता हे जनरल आहेत की पीओपीचं काय, आपण पीओपी म्हणजे काय त्याच्यासाठी ते बनवलेलं जे होतं ते आहे की पीओपीचा वापर कशा कशामध्ये होतो आणि ते सगळं होतं. हे काही वर्तमानपत्रामधले काही आहेत, हे आमचे सगळे याचिकाकर्ते आहेत. मी जी याचिका केलेली आहे त्याच्यामध्ये 9 जिल्ह्यामधले माती मूर्तिकार आहेत की ज्यांनी 2020च्या केंद्रीय नियमावलीच्या नंतर पूर्णपणे पीओपीच्या मूर्तींची विक्री थांबवून 100% पर्यावरणपूरक माती मूर्तिकलेकडे ते वळलेले आहेत. परंतु तरी सुद्धा पीओपीचा मागच्या दाराने प्रवेश हा सातत्याने 4 वर्ष सुरूच राहिल्यामुळे ते अत्यंत हवालदिल झाले आहेत. आणि हेच नाहीत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे की माती मूर्तिकार हवालदिल आहेत. मूर्ती फक्त पीओपी बंदीची हे फक्त कागदावरतीच आहे. प्रत्यक्षामध्ये सगळीकडे पीओपीच विकलं जातं. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. त्यामुळे या सर्व मूर्तिकारांनी या याचिकेला पाठिंबा देत माझ्याबरोबर त्यांनी सहयाचिकाकर्ते ते झाले. ते आमच्या मुंबई उच्च न्यायालय, आम्ही अशी प्रदर्शनं वगैरे जी भरवलेली आहेत त्यामध्ये ठाण्यामध्ये पण हे प्रदर्शन आम्ही पाठच्याच वर्षी भरवलं ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने, जिथे पूर्ण महाराष्ट्रामधून माती मूर्तिकाम करणारे जे कलाकार आहेत त्यांनी त्यांच्या कला तिथे प्रदर्शित केल्या होत्या. फक्त तेवढंच नाही पण सजावटीचं पण मखर असून देत किंवा इतर काही तत्सम साहित्य असून देत, ते सुद्धा सगळं पर्यावरणपूरक जे साहित्य आहे तिथे आम्ही डिस्प्लेसाठी ठेवलं होतं. हे आपल्याकडचे ह्या वर्षीचे फोटो आहेत. तुम्ही त्याची तारीख बघू शकता कधीचे आहेत ते. 18/9/2024 म्हणजे आता जो पाठीमागे गेला तो गणेशोत्सव. हे अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या विसर्जन स्थळावरती असते. आणि ही जी विटंबना होते
याला कोण कारणीभूत आहे हे जरा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आणि हे थोपवण्यासाठी, हे थांबवण्यासाठी आपल्याला मातीकडे वळणं अपरिहार्य आहे. त्याला कुठलाच दुसरा मार्ग नाही. हे बघा, हे पण तुम्ही जर बघत असाल, हे त्याच वेळेचे आमचे विविध, आमचं उमरज वरून आलेले फोटो आहेत. हे आपण सगळे नैसर्गिक जे स्रोत आहेत, पाणी हे आपण जीवन म्हणतो आणि एकीकडे, आणि आपण म्हणतो की नदी ही माता आहे, आणि त्याच्यामध्ये आपण हे अशा प्रकारे मूर्ती विसर्जित करतो ज्या कधीच विघटन होणार नाहीत. आणि हे सगळे फोटो आमच्या याचिकाकर्त्यांनी आम्हाला पाठवलेले आहेत. त्या अनेक असे फोटो तुम्हाला दिसतील. पीओपी मूर्तींवरील बंदी कागदावरच. हे त्यांनी, हायकोर्टाने पण अनेक वेळा त्यांना सांगितलं की नुसती परिपत्रकं काढू नका, तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. आणि त्या कारवाई होत नाही म्हणून यांचं प्रत्येक वेळेला कॉन्फिडन्स अजून वाढतो, आणि म्हणून ते मार्केटमध्ये ते पीओपी विकतात. आता हा हा खूप महत्वाचा प्रकार आहे, आत्ताच झालेला प्रकार आहे. आपला अजून एक याचिकाकर्ता आहे हर्षद ढगे म्हणून. त्यांनी आता मीरा भाईंदरचा आहे, तो सामाजिक कार्यकर्ता आहे, खूप चांगलं काम करतो तो, तरुण आहे. मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की असं होतं की विसर्जन झाल्यानंतर विसर्जन स्थळावरती मोठ्या प्रमाणात मासे भरून पडतात. कारण त्यातलं जे ऑक्सिजन जो आहे, सीओडी बीओडी जो काय आहे, तो जो त्याचं जे प्रमाण आहे त्याच्यावरती तो इम्पॅक्ट होतो. मासे मरून पडतात त्या रसायनांमुळे, जे वरती लावलेले असतात किंवा कृत्रिम रंगांमुळे त्या मासे मृत्युमुखी पडतात. हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण. ह्या गोष्टीबद्दल मीरा भाईंदर महानगरपालिकेला एमपीसीबीची माफी मागायला लागली की ह्याच्या पुढे आम्ही तलावांमध्ये अशा प्रकारे विसर्जन होऊन देणार नाही म्हणून. आणि हे आम्ही हेच ओरडून सांगतोय गेली 20-25 वर्ष सगळ्या पर्यावरणीय संस्था की हे बंद करा. हे नाही बंद झालं तर खूप मोठा आघात होतोय सगळ्या पर्यावरणावरती. पीओपी की जहर से मर गई मछलिया, हेच सातत्याने वाचतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. हे बघा, ही मी आरटीआय अजून एक केली होती आता. तुम्ही त्याचे डेट पण बघू शकता, ज्याच्यामध्ये मी त्यांना विचारतोय की तुम्ही बाबा या वर्षी पीओपी बंदीसाठी कोणाकोणावरती कारवाई केल्या, कशा प्रकारच्या कारवाई केल्या, काय तुमचं आता धोरण आहे, तुम्ही कसं करणार आहात यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा. एकाही महानगरपालिकेने याच्यावरती उत्तर देण्याचं धाडस दाखवलेलं नाहीये. पण ह्या वर्षीपासून कोर्टाच्या या बंदीनंतर त्या सगळं सुरळीत होईल याचा मला आत्मविश्वास आहे. हे ज्यावेळेला आता पीओपी बंदीचं जे आलं त्यानंतर आम्ही सर्व याचिकाकर्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर. हे पण बघा, हे पण आत्ताचे फोटो आहेत म्हणजे मागी गणेशोत्सवाच्या वेळेचे फोटो आहेत. बघा त्याची तारीख बघा, फेब्रुवारी 6. हे कल्याण खाडीचे फोटो आहेत. आमची अजून एक याचिकाकर्ते आहेत ज्या नॉईस पोल्युशन वरती पण खूप काम करतात, सरिता खानचंदानी ऍडव्होकेट. त्यांनी हे पाठवलेले फोटो आहेत. कुडवली, हे विविध महाराष्ट्रातले सगळे जे जिल्हे आहेत जिथे आम्ही याचिका करते आहोत, त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे पुरावे जमा करून त्यांना भाग पाडलेले आहे कारवाई करण्याकरता. आणि म्हणून ही पीओपी बंदी जी आहे ती आज सफल झालेली आहे. आणि यापुढे भविष्यात ती कायम टिकवून ठेवण्याकरता असंच प्रेशर आपल्याला ठेवावं लागेल. आणि मुळात आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी असेल की पीओपीला आपल्याला नाही म्हणायला लागेल. आपण इकडे आता आजचं सेशन थांबवतोय. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया विचारायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा रोहित जोशी सरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आज आपल्या इथे येऊन हा अतिशय महत्वाचा विषय आपल्या समोर सादर केला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया हँड रेस करून तुम्ही विचारायला हरकत नाही. नमस्कार सर. मी कांचन ठोंबरे पुण्यावरनं अटेंड करते हे सेशन. पहिले तर धन्यवाद. तुम्ही भरपूर कळकळ आहे तुमची आणि त्याच्यात तुम्ही यशस्वी झाल्यात. मला एक विचारायचे की गोव्यामध्ये आता माझ्या टीम मधली काही लोक गोव्यामध्ये आहेत, तर त्यांनी मला असं सांगितलं की तिथे 2008लाच बिल पास झालंय आणि तिथे अतिशय स्ट्रिक्ट, म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असूच शकत नाही कुठल्या स्टॉलवर, त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाते. मग आपल्या इथे का नाही बरं असं होतंय? नाही, याचं उत्तर तेच आहे की कसं आहे की पीओपीची मागणी आपल्याकडूनच होते ना, ग्राहकांकडून. सो त्यामुळे ते अजूनपर्यंत तो तसा दबाव आपण बनवू शकलेला नाही, म्हणजे दुर्दैवाने. आणि अजून एक गोष्ट अशी पण आहे की सीपीसीबी गाईडलाईन्स 2020 जे आहे त्यामध्ये पीओपी बॅन आहे पूर्ण देशभरामध्ये. पण हे सरकारांनी धोरण निश्चिती केली पाहिजे. थोडक्यात काय आहे की आज आमच्या याचिकेमध्ये पण सरकारला सातत्याने न्यायालय विचारत होतं की तुम्ही धोरण कुठलं काय बनवताय, की समजा एखाद्याने पीओपी विकलं तर त्याच्यावरती तुम्ही दंडात्मक कारवाई काय करणार आहात, तुम्ही त्याला किती फाईन मारणार आहात,
का तुम्ही त्याला काय अरेस्ट करणार, काय करणार तुम्ही ते आम्हाला सांगा ना, धोरण तर बनवा. तसं धोरण कर्नाटकनी बनवलं, गोव्यानी बनवलं, किंवा तामिळनाडूनी बनवलं. तसं धोरण महाराष्ट्रात आजही नाही. आणि पुढचं 20 मार्चला अंतिम सुनावणी आहे. त्यावेळेला राज्य सरकारला धोरण घेऊन यावंच लागेल, कारण त्या सुनावणीच्या अगोदर धोरण निश्चिती ही झालेली असेल. परंतु तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे की गोवा असेल, कर्नाटक असेल, आपल्या बाजूची राज्य जिथे फार कमी प्रमाणात, म्हणजे महाराष्ट्रात जेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याच्या अत्यंत कमी प्रमाणात त्या बाजूच्या राज्यांमध्ये साजरा होतो, तरी सुद्धा तिथे त्यांनी ती बंदी केलेली आहे आणि ती अंमलात देखील आणलेली आहे. मग महाराष्ट्रात जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो तिथे बंदी नाहीये, हे मग खरोखर विरोधाभास आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही न्यायालयाकडे गेलो आहोत आणि त्याची आता बंदीची अंमलबजावणीसाठी धोरण निर्मिती राज्य सरकारला करावीच लागेल आणि हे तुम्हाला येत्या काही महिन्यांमध्येच दिसेल. कोणीतरी प्रश्न एक काय विचारलाय की धन्यवाद सर. मोठ्या प्रमाणावर घरे आणि कार्यालयातून पीओपीचा वापर करून फॉल सिलिंग बनवली जातात, अंतिमतः हे सुद्धा पर्यावरणाला धोकादायक नव्हे काय, यावर सुद्धा बंदी घालण्यात आली पाहिजे ना. हे कोणतरी पीओपीचे समर्थक दिसत आहेत जे असे प्रश्न विचारतायत. मला त्यांना हे सांगायचंय की पीओपी हे फार मोठ्या प्रमाणात इतर क्षेत्रामध्ये वापरलं जातं. मी कधीही म्हणलेलो नाही की पीओपी हे अत्यंत टाकाऊ मटेरियल आहे. परंतु पीओपी पासून गणेश मूर्ती बनवून त्या तुम्ही ज्या वेळेला विसर्जन करता, त्या विसर्जित केल्या जातात, त्यापासून त्या विघटनशील नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. पीओपी हे रिसायकलेबल आहे का, तर हो आहे. परंतु त्याकरता येणारा खर्च हा खूप प्रचंड आहे. आत्ताच कोणतरी पुण्यामधून प्रश्न विचारला, तर पुणे महानगरपालिका गेले कित्येक वर्ष पीओपीच्या विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेट नावाचं एक पावडर असते, ती पावडर सप्लाय करत होतं आणि त्याच्यापासून ते विघटन करायला सांगत होते. ते त्यांना अत्यंत खर्चिक बाब झाली आणि ही अव्यवहार्य आहे. म्हणजे तुम्हाला 1 किलो पीओपी विघटन करायचं असेल तर जवळपास 200 ग्रॅम तुम्हाला अमोनियम बायकार्बोनेट विकत घ्यावं लागतं. आणि ह्याची तुम्ही इंडस्ट्रियल जर का अमोनियम बायकार्बोनेट विकत घ्यायला लागलात मार्केटमधून, तर त्याची कॉस्ट खूप जास्ती आहे. म्हणजे एखादा गणेश मूर्तीच्या विसर्जनाकरता 500 ते 600 रुपये खर्च येईल. हा सगळा अवास्तव आहे आणि हे अवाजवी खर्च हा करणार कोण? आज मंडळ किंवा हे जे काही पीओपीचे पुरस्कार आहेत ते हा खर्च करणार आहेत का? आणि त्याच्यापासून जो मलबा तयार होतो, जी स्लरी तयार होते, त्याचं करायचं काय? हा सगळा पर्यावरणीय प्रश्न आणि हॅलो हे सगळे प्रश्न सीपीसीबी, एमपीसीबी, सगळे जे मंडळी आहेत तिथे पण मोठमोठे सायंटिस्ट बसलेले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसचं विघटन करायचं हे शक्य आहे का? तो हो आहे. पण ते व्यवहार्य आहे का? अजिबात नाही. ते प्रदूषणकारीच राहतं. हॅलो त्यामुळे आपण नमस्कार. काय कार्यालयातून किंवा घरांमधून जे काय पीओपी फॉल सिलिंग वापरतो ते काय आपण नैसर्गिक तलावामध्ये जाऊन विसर्जन करत नाही ना. त्यामुळे हा काही अपप्रचार थांबा की इकडे पण वापरत जातं, हॅलो तिकडे पण वापरत जातं. हॅलो 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 नमस्कार. मी आगाशे नमस्कार. बोलतोय. हॅलो नमस्कार. मी हा प्रश्न विचारला होता. मी मुळीच पीओपीच्या म्हणजे गणेश मूर्तींना जी बंदी घातलेली आहे त्याचा मी पूर्ण समर्थक आहे. मी आपलं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. मी त्या गणेश मूर्तींसोबतच ह्या घरातल्या ज्या फॉल सिलिंगसाठी पीओपी वापरलं जातं त्यावर ही बंदी आली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नाही, मी त्याच्यावरती समर्थन बंदी करत सर नाही येऊ शकत अजिबात नाही. त्याच्यावरती बंदी येऊ शकत नाही, याचं. कारण त्याचं विसर्जन आपण कुठे करत नाही. फॉल सिलिंग हे कशावर? तिथेच राहतं. फॉल सिलिंग हे आपल्या घरामध्येच राहतं. फॉल सिलिंगचं ज्या वेळेला आपण कुठली बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाते, तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे जे रूल्स आहेत, जे नियम आहेत, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन वेस्ट म्हणजे CNW वेस्ट त्याला म्हणतात, ते CND वेस्ट म्हणतात, कन्स्ट्रक्शन अँड डिमोलेशन वेस्ट. त्याची प्रक्रिया हा. करूनच ते सायंटिफिक शास्त्रीय प्रक्रिया करूनच त्याचं हे केलं जातं, विघटन केलं जातं. त्यामुळे त्याच्या अजिबात आपल्याला पर्यावरणाला धोका नाहीये. त्यामुळे मूर्तींचा धोका काय? कारण आपल्या शास्त्रामध्ये ते विसर्जित केल्या जातात शास्त्राप्रमाणे. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम हा. निर्माण झालेला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय मग ते जे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आहे तेच बंद होईल का मुळापासूनच? सीपीसीबी गाईडलाईन्स प्लास्टर ऑफ पॅरिसची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि विसर्जन या चारीवरती बंदी घालते संपूर्ण देशभरात. अच्छा, हा. कोणती गाईडलाईन आहे ही?
सीपीसीबी सीपीसीबी 2020 गाईडलाईन्स. मी तुम्हाला पर्यावरण दक्षता मंडळाकडे ती लिंक देतो. तुम्ही ऑनलाईन जरी गेलात टाकलं सीपीसीबी 2020 गाईडलाईन्स, तुम्हाला ते आरामात मिळून जाईल. ओके, चालेल सर. ओके, थँक्यू सर. एकच प्रश्न पेपर मोल्डच्या मूर्त्या पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतात का? होय, पेपर मोल्डच्या मूर्त्या या पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात आणि म्हणूनच आपण त्याचाही पुरस्कार करत नाही आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही रिसायकलेबल जे काही मटेरियल असेल ज्याचा पुनर्वापर करता येईल त्या मटेरियल पासून बनवा. ओके, अजून जर कोणाला प्रश्न नसतील तर आपण आजच्या सेशनमध्ये पुढे काही अनाउन्समेंट्स आहेत त्याकडे वळूया. पुन्हा एकदा मी आजचे आपले स्पीकर आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आपला जो एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ऑनलाईन पर्यावरण शाळेचा, त्याचा मी चॅट बॉक्समध्ये नंबर दिला आहे. ज्यांना कोणाला हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्यांनी कृपया त्या नंबरवर व्हॉट्सअप करावं. पुन्हा एकदा मी तो नंबर पोस्ट करते आहे. तुम्ही या ग्रुपवरती नंबरवरती व्हॉट्सअप केलं की तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मी ऍड करेन आणि आपले पुढचे सगळे सेशन आहेत ते तुम्हाला अटेंड करता येतील. आपल्या संस्थेच्या काही अनाउन्समेंट्स आहेत त्याकडे आपण आता वळूया. आपण माझा तलाव नावाची एक मोहीम सुरू केली आहे पर्यावरण दक्षता मंडळातर्फे. तर त्याच्या अंतर्गत आपण उद्या पक्षी संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. यामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सीगल्स येतात बाहेरून, तर त्यांना बरेच जण फीड करतात. तर ह्याच्या अगेन्स्ट आपण हे जे अवेअरनेस सेशन ऑर्गनाईज केलं आहे. तर उद्या तलावपाळी ठाणेकर जे असतील त्यांनी सर्वांनी या सेशनला नक्की म्हणजे या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहावं. तलावपाळीवरती आपण सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये एकत्र जमणार आहोत आणि जे या पक्ष्यांना खायला घालतात त्यांना आपण याबद्दल अवेअरनेस करणार आहोत की पक्ष्यांना काही फीड करणं हे किती चुकीचं आहे याबद्दल आपण अवेअरनेस करणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. शनिवारी तलावपाळीला सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये. त्यानंतर आता आपल्या सर्वांना माहित आहे की होळी येत आहे पुढच्या महिन्यामध्ये. तर आपण 8 मार्च म्हणजे शनिवारीच दुपारी 4 वाजता डोंबिवलीमध्ये देखील आपली पर्यावरण दक्षता मंडळाची ब्रांच आहे. तिथे आपण नैसर्गिक रंगांच्या कार्यशाळा ऑर्गनाईज केली आहे. तर सर्वांनी नक्की, डोंबिवलीकर जे आहेत, कल्याणकर आहेत, त्या सर्वांनी नक्की या सेशनला देखील उपस्थित राहावं. खाली नंबर देखील दिलेला आहे 9833046634 9833046634 या नंबरवर तुम्ही सर्वांनी संपर्क साधावा जेणेकरून तुम्हाला या सेशन विषयी माहिती मिळू शकेल. त्यानंतर 23 मार्चच्या एका कार्यक्रमाविषयी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मार्चच्या महिन्यामध्ये अनेक पर्यावरण दिन असतात. 21 मार्च हा जागतिक फॉरेस्ट डे असतो, वन दिन, आणि 22 मार्च हा वॉटर डे असतो म्हणजे जलदिन. तर या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने आपण 23 मार्च 2025 ला एक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेने देवराई हा एक प्रकल्प सक्सेसफुली पूर्ण केला. आपण 7 वर्षासाठी एक जमीन आहे ती ट्रायपार्टेट अग्रीमेंट वरती, फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन होती, तिथे आपण सक्सेसफुली म्हणजे 7 वर्षासाठी जमीन त्यांनी आपल्याला दिली होती. तिथे आपण साधारण 25,000 पेक्षा जास्त झाडं तिथे लावली आणि 7 वर्षांनी आपण ती जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंटला पुन्हा हँडओव्हर केली. तर हा प्रोजेक्ट जो आहे तो आता मागच्याच वर्षी आपण त्यांना ही जागा हँडओव्हर केली. तर आता आपण सध्या त्याची स्थिती काय आहे किंवा आता तिथे कशा प्रकारे ती झाडं वाढत आहेत, रुजत आहेत, हे सर्व आपण तिथे पाहण्यासाठी 23 मार्चला आपण तिथे जाणार आहोत. तर याच्या आधी जागतिक जलदिनाच्या निमित्ताने बाजूलाच काळू नदी आहे, तर तिथे आपण स्केचिंगचा एक प्रोग्राम ठेवला आहे. तर स्केचिंग आणि नंतर वॉकिंग इन टू फॉरेस्ट असा हा कार्यक्रम आहे. तर नक्की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती आहे. त्यानंतर होळीचा मगाशी उल्लेख झाला तर आपल्या ग्रीन शॉपी या प्रकल्पामध्ये इको फ्रेंडली कलर्स देखील अवेलेबल आहेत. तर ज्यांना सर्वांनीच नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी असं मी आवाहन करते. तर हे कलर्स ज्यांना हवे असतील त्यांनी आपलं ठाण्याचं दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे तिथे हे कलर्स तुम्हाला उपलब्ध असतील. तर तुम्ही सर्वांनी नक्की तिथे जाऊन हे कलर्स तुम्ही घेऊ शकता आणि नैसर्गिक रंगाने तुम्ही होळी खेळू शकता. पुन्हा एकदा आजचे आपले जे स्पीकर आहेत रोहित जोशी यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्व पार्टिसिपंटचे देखील आभार की तुम्ही आजच्या सेशनला जॉईन झालात. पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण आता इकडे थांबूया. धन्यवाद.